नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या घटना दररोज नव्याने समोर येत असतात। प्रत्येक घटना ही वेगळी असली तरीही तिची जी कारणं आहे ती बऱ्यापैकी सारखीच असतात आणि त्या घटना ऐकल्यानंतर कधी-कधी आपल्याला भीती वाटते, कधी-कधी त्या गोष्टींवर आपला विश्वास बसत नाही आणि कधी-कधी त्या घटना ऐकल्यानंतर आपलेच अश्रू आपल्याला अनावर होतात। अशीच आजची ही घटना आहे। ही घटना ऐकल्यानंतर तुमचंही मन त्या 6 वर्षाच्या चिमुरडीसाठी हळवं होणार आहे आणि नेमकं या जगामध्ये चाललं काय हा प्रश्न देखील तुम्हाला पडणार आहे। झोपू का मग, फक्त हे 3 शब्द एका महिलेसाठी फार घातक ठरलेले आहे आणि त्या महिलेला ह्या 3 शब्दांमुळे कायमचं झोपावं लागलं आहे। पण नेमकं असं घडलं तरी काय होतं हे जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच तुम्हाला असेल, त्यामुळे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तसेच अशाच प्रकारच्या नवीन भयंकर घटना जाणून घेण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली जी काही अपडेट असणार आहे ती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर चला जाणून घेऊया आजची भयंकर घटना। तर ही घटना आहे पिंपरी चिंचवड येथील चिखली या ठिकाणची, तळवडे या गावातील। या गावामध्ये एक दाम्पत्य राहत होतं। शरद रूपचंद चितळे आणि कांचन शरद चितळे असं हे जोडपं। या दोघांनाही एक 6 वर्षाची मुलगी होती। शरद रूपचंद चितळे याचं वय 33 तर कांचन शरद चितळे हिचं वय 26। या दोघांनाही एक 6 वर्षाची मुलगी होती आणि त्या मुलीचं नाव होतं पिहू। नावासारखीच मुलगी दिसायला गोंडस होती, छान होती आणि या दोघांचीही ती एकुलती एक मुलगी होती। शरद रूपचंद चितळे हा एका खाजगी कंपनीमध्ये कामाला होता, तर कांचन शरद चितळे ही एक आशा वर्कर होती। दोघांचाही संसार सुखाचा चालू होता। संसारामध्ये तशा फारशा काहीही अडचणी नव्हत्या। गरजेपुरता पैसा दोघंही कमावत होते आणि मुलीचं शिक्षण व्यवस्थितरित्या होईल याची ते काळजीही घेत होते। लग्नाला तब्बल 7-7.5 वर्ष झालेली होती आणि या 7-7.5 वर्षांमध्ये दोघांचीही कधीही भांडणं झालेली नव्हती। संसार हा सुखानेच फुललेला होता। पण म्हणतात ना, सुखी संसाराला एखाद्याची दृष्ट लागली की तो संसार मोडून पडतो, तसंच काही यांच्या संसाराच्या बाबतीत झालं। आजकाल विवाहबाह्य संबंधाच्या बाबतीत घटना बऱ्याचशा कानावर येतात आणि तसंच काही या ठिकाणी देखील घडलं होतं। शरद रूपचंद चितळे आणि कांचन शरद चितळे यांच्यामध्ये गेले 15 ते 20 दिवसांपासून सातत्याने वाद होत होते। रोज त्यांच्यामध्ये भांडणं होत होती। कधीही भांडणं न झालेले हे नवरा बायको आता दररोज भांडू लागले होते। पण त्याचं नेमकं काय कारण होतं हे इतरांना ठाऊक नसलं तरीही त्या महिलेच्या पतीला चांगलं ठाऊक होतं। महिलेच्या पतीला कांचनवर संशय होता की तिचे बाहेर प्रेम प्रकरण सुरू आहे आणि म्हणूनच तो तिला दररोज जाब विचारत होता। पण ती सुरुवातीला नकार देऊन ते टाळत होती, पण हळूहळू तिने त्यावर नकारही दिला नाही आणि ते मान्यही केलं नाही। म्हणूनच शरद याला तिचा अजूनच राग येत होता आणि हा राग किती अनावर होऊ शकतो याची कल्पना दोघांनाही नव्हती। एक दिवस सगळं काही उद्ध्वस्त होईल याचा विचारही त्यांनी केलेला नव्हता। अखेर तो काळा दिवस उजाडला। तो दिवस होता 13 एप्रिलचा। 13 एप्रिलच्या रात्री कांचन ही आपला मोबाईल घेऊन बसलेली होती। त्यावेळेस शरदचं सगळं काही लक्ष फक्त तिच्यावर होतं। ती तो मोबाईल पाहून हसत होती। तिच्या चेहऱ्याचे हावभाव बदलत होते आणि हे सगळं काही तो पाहत होता। त्याच्या मनामध्ये मात्र फक्त एकच शंका की ही कुणाशी बोलत आहे आणि हिचा मोबाईल आता मी कसा घेऊ, मला कसं कळेल की हिचं नेमकं चाललं काय। म्हणूनच त्याने तिला थेट विचारलं की तू कोणाशी बोलत आहे। यावर तिने त्याला झिडकारलं। कुठलंही उत्तर मी देणार नाही असं तिने त्याला सांगितलं। तेवढ्यात त्याने तिचा मोबाईल हातातून हिसकावून घेतला आणि जेव्हा मोबाईल हातातून हिसकावून घेतला त्याच क्षणाला त्या मोबाईलवर एक मेसेज पडला आणि तो होता, झोपू का मग। हे 3 शब्द शरदने वाचले आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली। तो भयंकर चिडला आणि तिला जाब विचारू लागला की
की तुझ्याशी कोण बोलत आहे, तुला असे मेसेज कोण करत आहे. यावर तिने मात्र काहीही उत्तर दिलं नाही. उलट ती त्याच्याशी भांडू लागली, आरडाओरडा करू लागली आणि हे सगळं काही त्या 6 वर्षाच्या चिमुरडीसमोरच घडत होतं. त्या चिमुरडीसमोरच त्याने तिला मारहाण देखील केली होती. पण थोड्या वेळाने सगळं काही शांत झालं होतं. पिहू देखील झोपी गेली होती आणि शरदची पत्नी देखील झोपी गेले होते. पण शरदच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. पहाट झाली. साधारणतः सकाळचे 7-7:30 वाजले होते. शरदने थोडा वेळ कांचनकडे पाहिलं आणि त्याला पुन्हा एकदा तिचा राग आला आणि त्याच्या मनात काय आलं ठाऊक नाही, पण लगेचच त्याने तिचा गळा आवळला. शरदने जेव्हा कांचनचा गळा आवळला तेव्हा ती हातपाय मारू लागली आणि तिच्या या तडफडीमध्ये तिची मुलगीही जागी झाली. पिहूने देखील पाहिलं आणि तेव्हा ती आपल्या बाबांना म्हणू लागली की बाबा आईला का मारत आहेत, तिला सोडा, तिला सोडा असं म्हणून ती रडत होती. पण शरदचं मात्र त्या चिमुरडेकडे लक्ष नव्हतं. त्याने तिच्याकडे लक्ष न देता फक्त आणि फक्त कांचनचा गळा दाबण्याकडे लक्ष दिलं आणि क्षणभरातच कांचनने आपले प्राण सोडले. आता कांचन तर हे जग सोडून गेली होती, पण आपल्या हातून हिचा मृत्यू झालेला आहे आणि आता पुढे करायचं काय हा प्रश्न त्याच्या डोळ्यासमोर होता. आणि ह्याच विचारामध्ये त्याने देखील स्वतःला गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला, स्वतःचं जीवन संपवण्याचा देखील प्रयत्न केला. पण ती चिमुरडी पिहू रडत रडत बाहेर गेली. बाहेरचे शेजारचे लोक तिचं रडणं पाहून घरात आले. घरात आल्यानंतर कांचन ही बेडवर पडलेल्या अवस्थेत आढळून आली तर शरद हा गळफास घेत होता. तेवढ्यात शेजारच्यांनी शरदला खाली उतरवले. त्याला ताबडतोब दवाखान्यात दाखल केलं. कांचनला देखील दवाखान्यात नेण्यात आलं, पण कांचनला डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं आणि शरद याच्यावर उपचार सुरू झाले होते. शरदला ॲडमिट केल्यानंतर 16 एप्रिल रोजी त्याचा जबाब नोंदवण्यात आला. त्यामध्ये त्याने सांगितलं की माझ्या पत्नीचं परपुरुषासोबत 15 ते 20 दिवसांपासून प्रेम प्रकरण सुरू होतं आणि त्याच कारणावरून आमचे भांडणं होत होते आणि त्याच रागातून मी तिला मारून टाकलं आणि स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला. यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. पण या नवरा बायकोच्या भांडणांमध्ये ती 6 वर्षाची चिमुरडी मात्र पोरकी झालेली आहे हे त्या आईलाही कळालं नाही आणि त्या बापालाही कळालं नाही. आता तिला मायेचा आधार नाही आणि बापाचा देखील आधार राहिला नाही. ही घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि जेव्हा ही घटना गावात पसरली तेव्हा प्रत्येक जण चिमुरडीसाठी हळहळ व्यक्त करत होता. तर ही घटना ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या YouTube चॅनलवर पाहत राहा. धन्यवाद.